राजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर। राजारामपुरी येथील 6व्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ यांनी यंदाही आपले वेगळेपण जपत माता गौरीचा रुद्रावतार हा हलता भव्य तांत्रिक देखावा साकार केला आहे। गेले 8 दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू असून यंदाच्या वर्षी भारतातील हायड्रोलिकच्या साहाय्याने हलत्या देखाव्यासाठी प्रसिद्ध असणारे केरळमधील श्री कुमार राजीव व त्यांची टीम यंदा मंडळाचा देखावा साकार करत आहे। देखाव्यामध्ये माता गौरी आपल्यासाठी विनायक गण तयार करून स्नानापूर्वी त्याला महालयाच्या प्रवेशद्वारावर उभा करून माता गौरी स्नानाला जाते। विनायक आपल्या मातेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दरवाजाजवळ उभा राहतो इतक्या समोरून महादेव येतात व त्यांना विनायक आवडतो। यावेळी महादेव क्रोधित होऊन विनायकाचा शिरच्छेद करतात। विनायकाच्या आवाजाने माता गौरी महालाबाहेर येऊन पाहते तर विनायकाचा शिरच्छेद झालेला पाहून विनायकाच्या पुनर्जीवितेसाठी माता गौरी महादेवांकडे विनंती करते। महादेव ते नाकारतात। याच वेळी देवी रुद्रावतार धारण करते। हायड्रोलिकच्या साहाय्याने 16 फूट उंचीची रुद्रावतार धारण केलेली माता गौरी पृथ्वीचा विनाश करणार असे सांगते। यावेळी तेथे ब्रह्मदेव अवतरतात व महादेवांना विनायकाच्या जीवित कसे करावे हे सांगतात। महादेवाच्या आदेशाचे नंदी हत्तीचे मस्तक घेऊन येतो व महादेव विनायकाला हत्तीचे मस्तक लावतात व विनायकाला पुनर्जीवित करतात। विनायकाला पुनर्जीवित झालेले बघून क्रोधित झालेली माता गौरी शांत होते व सर्व देवगण विनायकास आशीर्वाद देतात। असा हा देखावा 7 मिनिटांचा असून बहुतांशी हालचाली हायड्रोलिक पंपावर होणार असून आतापासून गल्लीमध्ये देखाव्याचे जोडकाम पाहण्यास गर्दी होत आहे। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत देखाव्याचे आकर्षण असणार आहे। यंदाच्या वर्षी आजपर्यंतचे सर्व गर्दीचे उच्चांक मोडला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष धनराज माने, उपाध्यक्ष तेजस जगताप व विनीत कागले यांनी सांगितले। आजपर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे देखावे सादर केले आहेत। याबद्दल विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे। SPN न्यूज तर्फे मागील वर्षाच्या तांत्रिक देखाव्यास प्रथम पारितोषिक सुद्धा मिळाले आहे।